मंडळी नमस्कार. मायफामी आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. नुकताच म्हणजे 6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. जे काही नवीन शेतकरी आहेत किंवा जुने शेतकरी आहेत त्यांच्यासाठी रेशीम उद्योगाची एक शास्त्रशुद्ध माहिती कशा पद्धतीनं असते, हा जो तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दिसतोय तो 15 मिनिटाचा जवळपास व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी एका अंडीपुंजामध्ये किती अळ्या असतात, किती अंडे असतात ते सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एवढ्या डिटेल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं बनवलेला मला वाटतं हा माझा पहिला व्हिडिओ असेल की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या डिटेलिंग मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यानंतरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे, ते म्हणजे रेशीम उद्योगाचं जे काही दर आहेत ते कसे वाढलेले आहेत आणि त्याचं कारण काय, आणि ॲक्च्युअलमध्ये आपण जो रेशीम उद्योग करतो तो आपल्या देशाला काहीतरी डॉलरमध्ये चलनसुद्धा मिळवून देतो. म्हणजे त्याला परकीय चलन असं म्हणतात. त्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये आणि देशाचे उत्पन्न वाढीसाठी रेशीम उद्योग कशा पद्धतीनं काम करतो किंवा ते उपयोग कसा आपल्या देशासाठी पडतो ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पर त्याआधी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलचं आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळे आपले यापुढचे व्हिडिओ फ्रीमध्ये आणि सगळ्यात आधी पाहता येतील. तर मंडळी, नेहमीप्रमाणे जसं आपण एक 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला म्हणजे जे काही रेशीमाचे दर आहेत, म्हणजे बेंगलोरचं रामनगरचं सगळ्यात मोठं मार्केट आहे, जे आशियातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे, त्या मार्केटवर इतर दर डिपेंड असतात. तर त्या मार्केटच्या दराविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, जसं की आपण नेहमीप्रमाणे जाणून घेतो. तर आपण आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ऑक्टोबरचे वगैरे दर बघितले होते. आता नोव्हेंबर महिन्याचे दर काय आहेत ते बघूया. मंडळी, हा 1 नोव्हेंबर यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे तुम्हाला चांगली गुड न्यूज आहे. तुम्हाला माहीतही असेल की दर खूपच वाढलेले आहेत. म्हणजे पाठीमागचं एक 1.5 वर्ष 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष तरी झालं की मी तुमच्या संपर्कात आहे यूट्यूबद्वारे, आणि अनेक दराविषयी किंवा लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण दराविषयी चर्चा केली. अनेक व्यापाऱ्यांशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट आपला असतो आणि बऱ्याच जणांशी आपण बोललेलो आहे. म्हणजे यूट्यूबद्वारे तुम्हीसुद्धा बरेच जण कॉलसुद्धा करता. तर असा दर आपल्याला कधी आढळला नव्हता आणि असा दर ह्यावेळी आढळलेला आहे. पण आपण सुरुवात करूया 1 तारखेपासून. 1 नोव्हेंबर रोजी दर होता जास्तीत जास्त 591 रुपये पर किलो, कमीत कमी दर होता 367 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 491 रुपये. त्यानंतर 2 तारखेला हा दर वाढलेला आहे. जास्तीत जास्त दर आहे 610 रुपये, ॲव्हरेज आहे 520 रुपये आणि मिनिमम दर आहे 436 रुपये. तुम्हाला आठवत असेल, जो मी कमीत कमी दर 2 तारखेला जो मिळाला ना, तो 436 रुपये मिळतो आहे. पण कधीकधी तुम्हाला एवढासुद्धा मॅक्झिमम दर मिळाला नाही. म्हणजे जास्तीत जास्त A1 क्वालिटीसाठी जो दर तुम्हाला मिळाला लॉकडाऊनमध्ये तो खूप म्हणजे 300-350 असाच होता. काही जणांना 200 रुपयेसुद्धा मिळाला. तर हा खूपच दर वाढलेला आहे. तर बघूया आपण पुढं. 4 नोव्हेंबरला जे मार्केट झालं तिथंसुद्धा दर परत एकदा वाढलेला आहे 677 रुपये पर किलो. म्हणजे हायेस्ट ह्याच्या आधी आपण जो बघितला होता तो 650 रुपये पर किलो असा बघितला होता आणि हा खूपच वाढलेला दर आहे. कमीत कमी आहे 411 रुपये आणि 561 रुपये ॲव्हरेजसाठी आहे. त्यानंतर 7 तारखेला जे मार्केट झालं रामनगरमध्ये, तर त्याचा 693 रुपये म्हणजे दर परत एकदा वाढलेला आहे. पण मिनिमम दर म्हणजे कमीत कमी क्वालिटीचा दर आहे 400 रुपये आणि ॲव्हरेज दर आहे 553 रुपये. आता हे मॅक्झिमम, मिनिमम आणि ॲव्हरेज दर काय आहे ते परत एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की जर कोश तुमचा A1 क्वालिटीचा असेल तर तुम्हाला मॅक्झिमम दर मिळतो. जर खूपच खराब म्हणजे मिनिमम कमीत कमी क्वालिटीचा असेल तर तुम्हाला मिनिमम जो दर मिळतो आणि तुम्हाला जर ॲव्हरेज क्वालिटीचा असेल तर तुम्हाला ॲव्हरेज दर मिळतो. तर 8 तारखेला जे मार्केट झालं त्याच्यामध्ये दर थोडासा खाली आलेला आहे 655 रुपये A1 क्वालिटीसाठी आणि 388 रुपये कमीत कमी क्वालिटीसाठी आणि 557 तो की ॲव्हरेज दर चांगल्या पद्धतीनं आलेला आहे हा पण. त्यानंतर 9-11 म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी जे मार्केट झालं ते 662 रुपये जास्तीत जास्त दर आहे, कमीत कमी 370 रुपये आहे आणि ॲव्हरेज आहे 562 रुपये. त्यानंतर 689 रुपये दर आलेला आहे 11 तारखेला, 11 नोव्हेंबर रोजी. कमीत कमी दर आहे 310 रुपये आणि ॲव्हरेज दर आहे 572 रुपये. 14 नोव्हेंबरला जे मार्केट झालं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दर आत्तापर्यंतचा मिळाला तो म्हणजे 700 रुपये आणि ॲव्हरेज दर मिळाला
₹39, पण कमीत कमी दर मात्र ₹269 मंडळी. आणि 16 तारखेला जे मार्केट झालं 16 नोव्हेंबरला, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दर मिळाला ₹706, कमीत कमी ₹313 आणि ॲव्हरेज दर आहे ₹562. 17 नोव्हेंबरला जे रामनगरचं मार्केट झालं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दर आत्तापर्यंतचा मिळाला, तो आहे ₹740 पर किलोसाठी आणि कमीत कमी दर आहे ₹341 आणि ॲव्हरेज दर आहे ₹562. तर 17 तारखेला ज्यांनी माल विकला ते साहजिकच तुम्हाला म्हणजे करोड म्हणजे 1 लाखामध्ये त्यांनी लखपती लगेच झालेले आहेत. कारण कुठल्या आता चालू घडीला शेतीमध्ये असं कोणताही पीक माझ्या तरी अंदाजानुसार किंवा माझ्या याच्या बघण्यात तर असं नाही आहे की तुम्हाला 28 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये महिन्याकाठी एवढं उत्पन्न देऊ शकेल. त्यानंतर 21 तारखेला जे मार्केट झालं रामनगरमध्ये त्याचा ₹666 जास्तीत जास्त दर होता, कमीत कमी ₹275 आणि ॲव्हरेज ₹510 होता. 23 नोव्हेंबरला जे मार्केट झालं ते ₹650 जास्तीत जास्त दर होता, ॲव्हरेज दर आहे ₹478 आणि कमीत कमी दर आहे ₹100. एक लक्षात घ्या, हे पाठीमागचं जे 2-3 म्हणजे 17पासून आपण SMS बघतोय ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दरामध्ये आणि कमीत कमी दरामध्ये खूप मोठा डिफरन्स होतो आहे. तसं आधी नव्हतं. म्हणजे जास्तीत जास्त दर हा 677 होता, त्यावेळी कमीत कमी दरसुद्धा चांगला होता ₹411. तर हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही अगदीच कमी खराब क्वालिटीचा माल आला तर तुम्हाला कमी दरसुद्धा मिळू शकतो, एकदम कमी दर मिळू शकतो. आणि चांगला आला तर साहजिकच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दर मिळेल. तर आता 28 नोव्हेंबरला दर आहे ₹666 आपण बघितला. 29 नोव्हेंबरला जो दर आहे तो ₹658 जास्तीत जास्त, कमीत कमी ₹300 आणि ॲव्हरेज आहे ₹533. 30 नोव्हेंबरला जो मार्केट झालं त्याचा दर आहे ₹661, कमीत कमी ₹388 दर आहे आणि ₹568 ॲव्हरेज दर आहे. बरं, 1 डिसेंबरमध्ये जे रामनगरचं मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त A1 क्वालिटीचं कोश असेल तर तुम्हाला मिळेल ₹682 किलो आणि ॲव्हरेज जर असेल तर ₹587, पण कमीत कमी जर असेल तर खूप मोठं डिफरन्स या ठिकाणी येतो. म्हणजे ₹195नंच तुम्हाला विकावे लागणार आहेत. आणि 2 तारखेला म्हणजे जवळ आजचाच दर आहे हा, जे मार्केट झालं त्याचा परत एकदा दर वाढलेला आहे ₹702 आणि कमीत कमी दर आहे ₹356 आणि ॲव्हरेज दर सगळ्यात जास्त इथं मला आढळला ₹608. म्हणजे तुम्हाला बघा, ज्या दिवशी आपलं हे बघा इथं 17 तारखेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर आला ₹740, पण ॲव्हरेज दर ₹562 आला. पण आज जे मार्केट झालं 2/12 म्हणजे आज 2 डिसेंबर 2021 रोजी रामनगरचं मार्केट झालं, त्याच्यामुळे ॲव्हरेज दर हा 600च्या पुढं गेलेला आहे. मग लक्षात घ्या, याच्यावरनं काय लक्षात घ्या, ॲव्हरेज दरानुसार आपल्या इकडं म्हणजे उर्वरित महाराष्ट्र असेल किंवा इतर भाग असेल त्याच्यामध्ये जे व्यापारी लोक असतात ते खरेदी करतात ह्या ॲव्हरेज दराच्या अनुसार. त्यामुळे तुम्हाला ₹608 जर इथं दर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 550 प्लसच दर मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे लोकल जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विकत असाल कुठं, कारण महाराष्ट्रातले व्यापारी हे कमी दर देतात हे माहीत आहे. म्हणजे तुम्ही जर अडून नाही राहिला दरासाठी म्हणजे तर तुमची अवस्था ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यासारखी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं थोडंसं म्हणजे तुमच्या भागातला साहजिकच हा एक ग्रुप फार्मिंग असल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जर रेशीम उद्योग करत असाल तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रांचं म्हणजे 8-10 जणांचं तरी रेशीम उद्योग असतं म्हणजे असतं, त्याशिवाय परवानगी पण नाही आहे. तर हे असल्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमचा माल एकत्र बॅच घेता, तर एकत्र बॅच घेतल्यानंतर तुम्हाला एकत्र विकायला जाण्यासाठी सुद्धा परवडतं. म्हणजे तुम्ही रामनगरच्या मार्केटला डायरेक्ट जाऊ शकता, तिथं विकू शकता आणि चांगल्यात चांगला दर तुम्ही पदरात पाडून घेऊ शकता आणि सगळ्यात म्हणजे पैसे तुम्हाला सगळ्यात चांगलं मस्त मिळेल. आणि शेअरिंगमध्ये गेला तर तुम्हाला एकच टेम्पो वगैरे करून गेला तर तुम्हाला तिथं भाडंसुद्धा जास्त लागणार नाही, जे काही लागेल ते तुम्हाला शेअरिंगमध्ये होऊन जाईल. तर हे होतं पूर्ण दराचं माहिती. तर दर सगळ्यात जास्त वाढलेला आहे बघा, 700च्या पुढे गेलेला आहे. आता उद्याचा दर काय येतो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसा मला SMS येईल, तुम्हालाही बऱ्याच जणांना SMS येतो, मी त्याचे चालू करून सुद्धा दिलेलं आहे. त्यासाठी प्रोसेसिंग काय असेल तर ते घेतलेलं पण आहे मी. आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 3 तारखेचा दर उद्या बघायला मिळेल.
तर तो दर तुम्ही बघा. आणि तुम्हाला रेशीम उद्योगाबद्दल काही शंका असतील, काही तुम्ही नवीन शेतकरी असाल, अनुभवी शेतकरी असाल, तर तुम्हाला काही नवीन गोष्टी बघायच्या असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जावा, खूप सारे व्हिडिओ आहेत. जवळजवळ फक्त रेशीम उद्योगावर एक 175च्या आसपास व्हिडिओ आहेत. रेशीम उद्योगाच्या प्रत्येक स्टेपवर इथे व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त तो सिक्वेन्सनं नाही, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बघू शकता, तुम्ही त्याच्यातून माहिती घेऊ शकता. तर हे होतं सगळं रेटबद्दल आणि इतर माहिती होती. पण आता याच्यानंतरचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी त्याच्यावर प्रयत्न करतो आहे बनवायचा खूप चांगल्या पद्धतीनं. तर मंडळी, तुमच्या अजून काही शंका असतील, अजून काही तुम्हाला रेशीम उद्योगाबद्दल अडीअडचणी असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. डिस्क्रिप्शन्समध्ये मी तुम्हाला नंबर देतो, दीपक साळुंखे, आणि तुमच्या सर्वांचे ज्यांना तुम्ही सर्वांना फोन करता त्यांना, ते आपले शिवाजी साळुंखे म्हणजे आमचे काका, त्यांचाही नंबर मी तिथे देतो. फक्त त्यांना 7 नंतर संध्याकाळी फोन करा, कारण त्यांना खूप फोन येत असतात. त्यामुळं ते थोडंसं दिवसा कामामध्ये बिझी पण असतात. तर हे होतं. तुम्हाला आपला चॅनल कसा वाटतो हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि तुमचा जर रेशीम बॅच विकलेली असेल तर ती किती रुपयाने गेली आणि कुठल्या मार्केटला गेली हे सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.